हा व्हिडिओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. किती भयंकर असा हा ज्वालामुखी आहे. काही क्षणात इथं होत्याचं नव्हतं झालंय. इथिओपिया ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं त्याचे भयंकर परिणाम भारतात पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. इथिओपिया ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळं राखेचे ढग भारतापर्यंत आले. एवढ्या लांब हे राखेचे ढग आल्यामुळं हा ज्वालामुखी आता जग भस्म करणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. राखेच्या ढगांमुळे काही विमानंही रद्द करण्यात आली आहेत. ज्वालामुखीत भस्म होणार जग. अनेक देशांच्या आकाशात राखेचे ढग. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? या व्हिडिओत भयंकर अशा आगीच्या ज्वाळा दिसतायत. यात काही गाड्याही अडकल्याचे फोटो व्हायरल झालेत. लावामधून लोक चालताना दिसतायत. पण खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक झालाय का? यामुळे जग भस्म होणार का? असे अनेक प्रश्न पडलेत. कारण याचे परिणाम दिल्लीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रापर्यंत जाणू लागलेत. एवढ्या लांब झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख भारतात आल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. पण खरंच एवढा मोठा परिणाम जाणू शकतो का? हा व्हिडिओ खरा आहे का? याची आम्ही पडताळणी केली आणि या व्हिडिओ मागचं सत्य शोधून काढलं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 21 नोव्हेंबरला इथिओपिया ज्वालामुखीचा उद्रेक झाला. जगातील अनेक देशांच्या आकाशात राखेचे ढग पसरले. आफ्रिकेतील इथिओपियातून भारतात राखेचे ढग आले. आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ AI निर्मित आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून लावा बाहेर आलेला नाही. या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राखेच्या ढगांमुळे सगळीकडे धुराचं वातावरण दिसतंय. प्रदूषणामुळे लोकांना त्रासही होतो. इथिओपिया ज्वालामुखीचा उद्रेक झाला हे खरं आहे. पण आता आणखी काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. हे AI निर्मित आहे. त्यामुळे अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका. ज्वालामुखीच्या या उद्रेकामुळे जग भस्म होणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. रिपोर्ट साम TV न्यूज.